नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारा आहे. प्रत्येकाला एक प्रश्न पडत असतो, नेमकी कोणती रास पुढच्या दिवसांमध्ये जास्त चर्चेत राहू शकते? कोणत्या राशीसाठी नवीन सुरुवातीसारखी भावना निर्माण होऊ शकते आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींना स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी मिळू शकते? अनेक वेळा आपण सर्वात जास्त भाग्यवान म्हणजे अचानक सर्व काही बदलणं असा अर्थ लावतो. पण आयुष्यातील मोठे बदल अनेकदा छोट्या निर्णयांपासून सुरू होतात. योग्य वेळ, योग्य विचार, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास या गोष्टी अनेकदा पुढे जाण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. या काळात काही लोकांना जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन दिशेने जाण्याची प्रेरणा मिळू शकते. काहींना स्वतःच्या ध्येयांवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची गरज वाटू शकते, तर काहींना नातेसंबंध, काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्याचा विचार अधिक महत्त्वाचा वाटू शकतो. काही वेळा आपल्याला वाटतं की इतरांच्या आयुष्यात जास्त बदल होत आहेत, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. योग्य वेळ आली की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मार्गाने पुढे जाते. त्यामुळे तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर लक्ष देणं अधिक उपयोगी ठरू शकतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही राशींबद्दल अशा पद्धतीने बोलणार आहोत की जिथे उद्देश भविष्य ठरवणं नाही, तर प्रेरणा, विचार आणि सकारात्मक बदल याकडे पाहणं आहे. पण अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट बाकी आहे, आपण ती जाणून घेऊया. मित्रांनो, आता आपण असे पुढच्या भागात असा प्रवेश करत आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, पुढचे काही दिवस कोणासाठी विशेष वाटू शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कोणतीही रास यश, आनंद किंवा बदलाची हमी देत नाही. अनेक वेळा बदलाची सुरुवात आपल्या निर्णयांपासून आणि प्रयत्नापासून होते. या काळात काही राशीच्या व्यक्तींना असं वाटू शकतं की आता थांबून विचार करण्याची वेळ आली आहे. काहींना नवीन कल्पना सुचू शकतात, काहींना जुनी कामं पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते, तर काहींना स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवण्याची भावना निर्माण होऊ शकते. अनेक वेळा आपण योग्य वेळेची वाट पाहत राहतो, पण काही लोकांना या दिवसांमध्ये जाणवू शकतं की योग्य वेळ ही तयार करावी लागते. लहान निर्णय, सातत्य आणि शांत विचार या गोष्टी पुढे जाऊन मोठा फरक निर्माण करू शकतात. घरातील वातावरण, नातेसंबंध आणि कामाच्या बाबतीतही काही बदल जाणवू शकतात. काही संवाद पुन्हा सुरू होऊ शकतात, काही गैरसमज कमी होऊ शकतात आणि काही लोकांना स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज वाटू शकते. या काळात स्वतःच्या मनाकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं वाटू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांच्या प्रवासाशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासाला दिशा देणं अधिक महत्त्वाचं असू शकतं. कारण प्रत्येक राशीची वेळ वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीचा मार्गही वेगळा असतो. पण मित्रांनो, अजून मोठा उलगडा बाकी आहे. चला तर मग मित्रांनो, पाहूयात नेमकं काय आहे. आता आपण या टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेकांना वाटू शकतं की पुढे काहीतरी वेगळं घडण्याची भावना निर्माण होत आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही रास बदल घडवून आणत नाही. बदलासाठी आपण स्वतः तयार होतो आणि काही वेळा आयुष्य आपल्याला योग्य वेळी योग्य संकेत देतं. या काळात काही लोकांना असं वाटू शकतं की इतके दिवस चाललेली धावपळ आता थोडी शांत होत आहे. काही निर्णय अधिक स्पष्ट दिसू शकतात. काही लोकांना स्वतःच्या ध्येयांवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची इच्छा होऊ शकते. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता थोड्या जवळ वाटू शकतात. अनेक वेळा आपण यश म्हणजे मोठा बदल समजतो, पण काही वेळा सर्वात मोठा बदल हा मनामध्ये घडतो. विचार बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात आणि स्वतःकडे पाहण्याची पद्धत बदलते. कदाचित हा काळ काही लोकांना स्वतःची ताकद ओळखण्याची संधी देऊ शकतो. घरातील वातावरणातही काही सकारात्मक बदल जाणवू शकतात. काही नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. काही गैरसमज दूर करण्यासाठी संवाद महत्त्वाचा वाटू शकतो.
एखाद्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी वाटू शकतो. काम, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यातही काही नवीन दिशा दिसू शकतात. पण प्रत्येक संधीकडे धाव घेण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घेणं अधिक उपयोगी ठरू शकतं. काही वेळा थोडा संयम पुढचा मार्ग अधिक स्पष्ट करून देतो. मित्रांनो, आता एक प्रश्न आहे, खरा सुवर्णकाळ म्हणजे काय? तो अचानक येतो का, की तो आपल्या विचारांमधून आणि प्रयत्नांमधून तयार होतो? अनेक वेळा आपण एखाद्या दिवसाची, एखाद्या तारखेची किंवा एखाद्या संकेताची वाट पाहत राहतो. पण काही लोकांना एका क्षणी जाणवतं, बदल आधीच सुरू झाला होता, फक्त आपण त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. काही निर्णय, काही अनुभव आणि काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी मिळून मोठा परिणाम तयार करतात. या काळात काही लोकांना स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची इच्छा होऊ शकते. ज्या गोष्टी आधी अडथळ्यासारख्या वाटत होत्या त्या आता शिकण्याचा भाग वाटू शकतात. काही लोकांना स्वतःसाठी नवीन नियम तयार करण्याची प्रेरणा मिळू शकते. काही लोक जुन्या गोष्टी सोडून पुढे जाण्याचा विचार करू शकतात. नातेसंबंधाच्या बाबतीत एक महत्त्वाचा टप्पा येऊ शकतो. काही लोकांना लक्षात येऊ शकतं की वेळ देणं, ऐकून घेणं आणि संवाद वाढवणं यामुळे अनेक गोष्टी बदलतात. जे प्रश्न आधी मोठे वाटत होते ते शांतपणे सोडवण्याची तयारी निर्माण होऊ शकते. काम, व्यवसाय आणि वैयक्तिक ध्येय यामध्येही काही लोकांना नवीन दिशा मिळाल्यासारखं वाटू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठा बदल म्हणजे नेहमी मोठा आवाज नसतो. अनेकदा तो शांतपणे सुरू होतो आणि नंतर त्याचा परिणाम दिसायला लागतो. मित्रांनो, अनेक वेळा आपण इतरांकडे पाहून विचार करतो की त्यांच्या आयुष्यात जास्त बदल होत आहेत, त्यांना जास्त संधी मिळत आहेत. पण प्रत्येक व्यक्तीचा वेळ वेगळा असतो. काही लोकांचा प्रवास जलद दिसतो तर काहींचा शांत असतो. पण दोन्हीचं महत्त्व वेगळं असतं. पण ह्या काळात काही लोकांना स्वतःच्या आयुष्यातील छोट्या बदलांची जाणीव होऊ शकते. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. काही लोकांना स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळू शकते. काहींना जाणवू शकतं की इतके दिवस ज्या उत्तरांचा शोध बाहेर घेत होतो ती उत्तरं आपल्या विचारांमध्येच होती आणि आता त्या शेवटच्या उलगड्याकडे येऊया. सर्वात भाग्यवान ती रास नाही जिच्यासाठी सर्व काही सहज मिळतं. सर्वात पुढे ती व्यक्ती जाऊ शकते जी परिस्थिती बदलली नाही तरी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवते, जी पुन्हा सुरुवात करण्याची हिंमत ठेवते, जी तुलना करण्याऐवजी स्वतःचा मार्ग तयार करते. या दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा असतो. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो आणि काही वेळा आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा शांतपणे सुरू होतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीवर पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.